वाणी आता गेली घेऊ धनी. कोण धनी? महाराज माझा मालक आहे, तो प्रमुख आहे आणि तो माझी काय घेऊन गेला? वाणी. वाणी या शब्दाचा अर्थ आहे आमचे तात्या आम्ही वाणी म्हणतो, पण असं तो जातीवाचक उल्लेख नाही. वाणी म्हणजे वाचा आणि वाणी म्हणजे उणीवता. कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वाणी त्याला सांगितलं? जो एखादा जर कल्पतरू खाली बसला तर त्याला कोणत्या प्रकारची कमतरता येते, म्हणून वाणी शब्दाचा अर्थ होता त्यात तुम्हाला लावून घेऊ नका. वाणी म्हणजे कमतरता. एकदा का कल्पतरू तळवटी खाली बसला तर त्याला कोणत्या प्रकारची इच्छा करू द्या ती काय होते? पूर्ण होते. तसं एकदा आमच्या तुकोबराई सांगतात, जिथं आमचा बाप रुक्मादेवी रे त्या माहेरात गेल्यानंतर आम्हाला कोणत्या प्रकारची उणीव भेटेल? कोणत्याच प्रकारची उणीव नाही. शब्दशः अर्थ जर घेतला तर तुका म्हणे वाणी आता गेली घेऊ धनी. एका शब्दाचे डबल अर्थ निघू शकतात. राईट 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 म्हणजे काय बोले? राईट 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 म्हणजे बरोबर आहे. शाळा शिकती वाटतं तू. राईट म्हणजे बरोबर आणि राईट म्हणजे उजवा. बरोबर आहे. वाईट 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 म्हणजे वाईटच आणि वाईट म्हणजे वाईट. नो 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 म्हणजे नाही, नो म्हणजे माहित असणे. मला यासाठी सांगायचंय की तुकोबऱ्यांची सुद्धा भाषा समृद्ध आहे. 56 भाषेचा केला से गौरव, मराठी भाषेचाच का ज्ञानोबरायांनी गौरव केला. माझ्या मराठीचे बोल कौतुके अमृता ते पैजा जिंके. अरे अमृत संघ जर पैज लावली ना तर ती जिंकण्याची ताकद माझ्या माय मराठीत आहे. म्हणून तर या माय मराठीतला माझा एक बांधव देश सेवेसाठी जातो आणि एकदा का तिथं गेला की पुन्हा माघारी येत नाही. तो देश सेवेसाठी रत होतो आणि हे पुण्य तुम्हाला प्राप्त होत नाही. तुमचा मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनको जरा याद करो कुर्बानी. ये मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा याद करो कुर्बानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. महाराज त्यांनी कुर्बानी तुमच्या आमच्यासाठी दिली. अरे भारतात दोनच व्यक्ती राहावेत. एक देशाच्या सेवेवरती लढणारा जवान, अरे त्यानं तिथं सीमा लढवली म्हणून आज आपण सुरक्षित आहे. बरं इथं सुरक्षित असून तरी काय फायदा? महाराज माझ्या शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याने अन्न धान्य जर विकलंच नाही तर जगाचं पोशिंदा कोण बनेल? अरे एकानं जगवलं आणि एकानं पोट भरवलं म्हणून जगात हे दोन जर नसते तर जगात तुम्हाला जगात जगण्याची ताकद मिळाली नसते. अरे देश सेवेवरती जवान लढतायत. अरे एकाने लाख लाख मुलाचे महाराज काय मारले? दहशतवादी मारले. त्यांनी लाख घेतले असतील पण आमच्या घरातलं पण सुपुत्र लाख मोलाचा होता ना. 19 ऑगस्ट 2023 रोजी नागपंचमीचा सण जवळ आला होता. नागपंचमीचा सण जवळ आला होता पण जवळ येत असतानाच महाराज ही दुःखद वार्ता आमच्या कानावरती पडली. अरे अख्खा राजाळ पंचक्रोशी मठाची वाडी, अरे शेजारी नाही अख्खा तालुका हळहळला. तालुका हळहळ नाही, जिल्हाधिकारी पर्यंत बातमी गेली. अरे जिल्हाधिकारी नाही, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत बातमी गेली. वैभव संपतरावजी भोईटे शहीद झाला. अरे मुंबई पासून महाराज शोभायात्रा निघाली माझ्या वैभवची. बरं अरे शोभायात्रा निघाली. अख्खा दिवस तो दिवस माझं राजाळ माझं फलटण एक झालं. अरे इथं या माझ्या चोपडी वस्तीवरती उभा राहायला जागा नव्हती गेल्या वर्षी. का?
आणि या शहीद जवानाला शेवटची सलामी द्यायला अंत्य दर्शन घ्यायला कसा असतो शहीद पाहण्यासाठी अरे अख्खा तालुका अख्खा जिल्हा लोटला होता आणि सगळी प्रेमाने घोषणा देत होती. डोळ्यात सगळ्यांचे आशू होते. भारताचा सुपुत्र माझ्या गावचा अभिमान गेला. आमचे भोसले साहेब येत आहेत. आज त्यांच्या संपर्कातले केवढे मोठे अधिकारी, जिल्हाधिकारी, आमदार साहेब, खासदार साहेब सगळे त्या मुखाग्नीला होते आणि सगळ्यांच्या मुखात एकच बोल होता, अमर रहे, अमर रहे, वैभव मोहिते अमर रहे, अमर रहे, अमर रहे, वैभव मोहिते अमर रहे. बोस महाराज या घोषणांनी अख्खा माझा रजाळा गुंजून गेला होता. पंचक्रोशीत महाराज आमचं भजनी मंडळांचं एक आता येता झालं. 6 तास आम्ही वेटिंगला थांबलो होतो इथं. कशासाठी? बस आमच्या वैभवचं दर्शन घेण्यासाठी थांबलो होतो. आज वैभव शहीद होऊन भारत मातेशी एकरूप झालाय, तद्रूप झालाय. पण आज आम्हाला शेवटचं दर्शन घ्यायला येते. महाराज किती मीडिया, किती कॅमेरे, किती असतील आणि बस एवढं जाता जाता मात्र आईच्या आणि बापाच्या डोळ्याचे अश्रू मात्र पुसत नव्हते, थांबत नव्हते. अरे भारत मातेचा तिरंगा त्यांच्याकडे सुपूर्द केला. अरे सुपूर्द केला. महाराज माझ्या 2 वर्षाची बचडी हिंदवी ते स्वीकारण्यासाठी उमेश होता, त्यांची पत्नी नलिनी होती, महाराज बहिणी प्रिया होती, बास या सगळे जण होते. महाराज DYSP असणारे आमचे भोयटे साहेब, विलाजी भोयटे साहेब होते, चुलते मोहनराव भोयटे होते, अख्खा परिवार होता. आणि हा परिवार महाराज हा तिरंग्यात लपटलेला माझा वैभव आणि त्याला मुखाग्नी देऊन भारत माती सेवक करणारे सगळे मिलिटरीतली फौज इथं होती आणि शेवटची सलामी द्यायला पोलीस प्रशासन सुद्धा होतं. आणि या सगळ्यांच्या फौज फाटेत आज माझ्या वैभवला 1 वर्ष संपन्न झालं. वैभव आजही आहे, मागही होता आणि त्याच्या कार्याच्या रूपानं महाराज तो इथपर्यंत आला आणि पुढेही त्याचं कार्य चालू राहील. त्याची मुलगी, त्याचा बंधू महाराज त्याचं कार्य कसं चालू ठेवतील. बस त्याच्या या पुण्य स्मरणाच्या निमित्तानं त्यानं केलेल्या घरासाठी, त्यानं केलेल्या गावासाठी, त्यानं केलेल्या भारत मातेच्या या पवित्र कार्याची जागृती दरवर्षी करून त्याचं कार्य चालू ठेवतील. ऐका, घर बांधायला जागा नव्हती तेव्हापासून लाख रुपयाची जागा घेतली. आई वडिलांच्या घरासाठी दगड आणून ठेवले. दगड घर बांधता बांधता तसं राहिलं. आज वैभवचं तेवढं स्वप्न पूर्ण करणं महाराज आमचा त्याचा बंधू असेल, त्यांच्या बहिणी आहेत, आई वडिलांनी खूप मोठी ताकद पणाला लावली. वैभवचं एवढं स्वप्न पुढच्या वर्षी पूर्ण करायचं त्याची एवढी तीव्र इच्छा होती. भारत मातेशी तो एकरूप झाला. त्यानं त्याचा गोड सेवट केला आणि हा गोड सेवट करून वैभव आमच्यातून निघून गेला. बस त्याचं अमरत्व प्रत्येकाच्या हृदयात, प्रत्येकाच्या स्मरणात राहील असं कार्य केलं आणि तो शहीद झाला. याद करो उनको जे शहीद हुए है. भारत मातेचा तो सुपुत्र होता. बस भारत मातेने त्याला पदरात घेतला, ओटीत घेतला आणि शेवटी त्यानं म्हणावं, सेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. या परिवारानं शेवटी एक म्हणतात, बापू आमच्या वैभवला बापू म्हणायचे बरं का प्रेमानं. लहानपणापासून बापू बापू म्हणायचं. हे त्यांचा मित्र असेल, किरण असेल, त्याचबरोबर प्रवीण असेल, अभिजित असेल. महाराज या सगळ्या मित्रांनी त्याला सुखात साथ केली, दुःखात साथ केली. पण शेवटी या सगळ्यांना तो दुःखात ठेवून निघून गेला. आमची त्यांची बहीण एक नीलम आहे, वहिनी मोनाली आहे, प्रिया आहे. आणि या सगळ्यांचा परिवार बस एवढा दुःखी का होतोय? कारण चालता बोलता आणि एवढा वीर जवान भारत मातेनं आमचा आपल्या कुशीत घेतला. एका डोळ्यात हसू आहे, एका डोळ्यात मात्र हसू आहे. अमरत्वाचा हसू आहे, गेलेल्याचं मात्र दुःख आहे. पण शेवटी एकच म्हणावं लागतं, बापू वैभवजी तुमचं असणं या परिवारासाठी, या गावासाठी सर्व काही होतं. बापू वैभव तुमचं असणं आमच्यासाठी सर्व काय होतं. ते आमच्या आयुष्यातलं एक सुंदर पर्व होतं. आज सगळं असण्याची जाणीव आहे, पण फक्त तुम्हीच दिसत नाही एवढी मात्र उणीव आहे. पुन्हा या परिवारात तुम्ही जन्म घ्या आणि राहिलेलं तुमचं कार्य आमच्या हातून, तुमच्या हातून पूर्ण करा. हीच मी माझ्या सद्गुरूंच्या पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि वाणीला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर
केले धर्म कीर्तन सिद्ध नेले येत काय वरले माझे पायी कपण न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे पुरते तुम्ही सगळेजण ज्ञानी आहात अभंगाच्या रूपाने काय कमी बोललो माझा दोष जास्त काय बोललो तर माझ्या बुद्धीचा दोस्त माफ करून समजून घ्या सद्गुरू शंकर दगडे महाराज सद्गुरू नारायण महाराज पांडुरंगाच्या चरणी सेवा समर्पित करतो आणि हे कीर्तन सेवा संपूर्ण करण्यासाठी आमचे आदरणीय रणदेव महाराज कापसे महाराज वाघ महाराज भोसले महाराज आमचे शेलार महाराज ऋषी आमचे भोसले महाराज त्याचबरोबर आमचा श्लोक त्याचबरोबर आदरणीय आवटे महाराज हे सगळी मंडळी आली शिष्टीमुलीने सुंदर शिष्टी मिळवली म्हणून सगळ्यांचं दर्शन तुम्ही या परिवाराच्या विनंतीला मान देऊन हा कार्यक्रम फक्त आता घर बांधायचंय म्हणून थोडंसं म्हणलं आम्हाला आमच्या थोडक्या स्वरूपात करायचंय आई वडिलांची खूप तीव्र इच्छा आहे की माझा मुलगा चालता बोलता गेला पण भारत मातेशी समर्पित झाला हे एक अभिमानाची गोष्ट पण दुसरी आज आमच्या घराचं काम चाललंय पण थोडंसं आम्हाला कार्यक्रम मोठा करता आला नाही ही एक उणीव आहे पण ही उणीव काही का असं ना त्या वैभवच्या आशीर्वादानं वैभवच्या आमच्या या पुन्हा येणं पुन्हा संपन्नतेनं आई वडील करतील आणि काही का असं ना त्यांची एकुलती एक मुलगी हिंदवी नाव तर किती भारी बघा या हिंदुस्थानात आपल्या हिंदुस्थानाची परंपरा जपण्यासाठी वैभव तुम्ही एक संस्कृती मागे ठेवून गेला ती हिंदवीच्या रूपानं बस मुलीवरती जीव होता आणि तो जीव आज पुन्हा एकदा तिचं समर्पण हे भावपुष्प त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम देतो विठ्ठल जय जय विठ्ठल तुझे काय आता उदार ज्ञानदेव तुकाराम